सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या खासदार निलेश लंके यांना आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यासाठी खासदार शरद पवार यांनी 1 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या फिरत्या दवाखान्याची भेट दिली आहे। या फिरत्या दवाखान्यामध्ये विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत। शनिवारी खासदार शरद पवार यांनी शरदचंद्र पवार आरोग्य रथाचं बारामती येथे लोकार्पण केलं। देशामध्ये कोरोना महामारीचं संकट आल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून हजारो कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला। त्यांचं हे काम पाहून त्यावेळीही शरद पवार यांनी निलेश लंके यांना एक अद्ययावत रुग्णवाहिका भेट दिली होती। खासदार लंके यांनी कोरोना काळात केलेलं काम जगभरात गाजलं। कोरोना संकटानंतरही खासदार लंके यांचे आरोग्याच्या बाबतीत काम सुरूच असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनही त्यांनी हजारो रुग्णांना मदत मिळवून दिलेली आहे। पंतप्रधान सहाय्यता निधीच्या माध्यमातूनही खासदार लंके यांनी रुग्णांना मदत मिळवून देण्यास सुरुवात केली आहे। सुरू करताय कुठं कुठं फिरणार आहे? आता हा आरोग्य रथ अख्ख्या महाराष्ट्रात फिरणार आहे आणि काय सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांची काळजी घेणारा हा आरोग्य रथ आहे खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा। रुग्णांना काय सेवा मिळणार आहे? हा आरोग्य रथ शरदचंद्रजी पवार आरोग्य रथ हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन पेशंटची तपासणी करणार, डोळ्याची तपासणी करणार, त्यांना चष्मे देणार, त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करणार, ECG करणार, कॅन्सरची तपासणी करणार। कारण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची शिकवण आहे माणसाच्या आरोग्याची सुद्धा आपण काळजी घेतली। आपण स्वतः या आरोग्य रथाचं सारस्थ करताय? हा मी सारस्य करतोय। आमचे आदरणीय आमचे सर्व आमच्या जिल्ह्याचे किंगमेकर तात्या बाजूला बसलेले। ओके हे बसल्याशिवाय गाडी चालू शकत नाही। विशेषतः पारनेर मतदार संघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी भाग असून या आदिवासी बांधवांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत। एखाद्या आजारावर वेळीच उपचार झाले नाहीत तर रुग्ण दगावण्याचीही भीती असते। त्यामुळे एका फिरत्या दवाखान्याची उपलब्धता असावी अशी खासदार लंके यांची मागणी होती। खासदार लंके यांची ही मागणी शरद पवार यांनी उचलून धरीत निलेश लंके प्रतिष्ठानसाठी अद्ययावत फिरता दवाखाना भेट दिला। वेळी आमदार अशोक पवार, सक्षना सलगर, सुदाम पवार, विक्रम राठोड, बापूसाहेब शिर्के, अर्जुन भालेकर, प्राध्यापक संजय लाकूड झोडे, डॉक्टर बाळासाहेब कावरे यांच्यासह खासदार निलेश लंके यांचे अनेक सहकारी उपस्थित होते।